चला तर मंडळी, खायला हॉटेलपेक्षाही भारी लागणारी ही घरगुती पद्धतीची 1 किलो चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते बघूयात। इथे चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे। हे चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे। चिकन मॅरिनेट करण्यासाठी इथे मी अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे। इथे 1 चमचा हळदी पावडर टाकलेली आहे मी। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे। हा मोठा चमच असल्यामुळे मी 1-1 चमचा सर्व मसाले टाकत आहे। आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकलेली आहे आणि बिर्याणी मसाला हा 1.5 चमचा टाकलेला आहे मी। याच्यामध्ये आपल्याला 2 चमचा मीठ टाकायचं आहे। मीठ हे जास्त प्रमाणामध्ये टाकल्यामुळे चिकनला छान मीठ लागलं जातं आणि चिकन अगदी चविष्ट लागतं। याच्यामध्ये 2 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि 2 चमचा पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे। इथे दही टाकलेला आहे 1 वाटी आणि तळलेला कांदा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे। हे सर्व मसाले आता चिकनला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। हातानेच लावत आहे मी इथे, जेणेकरून मसाले छान चिकनला लागले जातील। इथे बघू शकताय चिकन आपलं छान प्रकारे मॅरिनेट करून झालेलं आहे आणि हे आपण झाकण ठेवून साईडला ठेवूया। आणि आता आपण बिर्याणीची पुढची प्रोसेस करूया। इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत। चक्री फूल, 4-5 तेजपत्त्याची पानं आणि इथे लवंग घेतलेली आहे, मिरी घेतलेली आहे, इलायची घेतलेली आहे आणि दालचिनी घेतलेली आहे। शहाजिरही टाकलेला आहे मी याच्यामध्ये नंतर। आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय अशा प्रकारे हा कांदा मी परतून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत। इथे मी 2-3 टोमॅटो घेतले होते, ते बारीक कट करून घेतलेले आहेत उभ्या आकारामध्ये। आणि आता आपल्याला हा कांदा टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय कांदा टोमॅटो आपला छान परतून झालेला आहे। आता आपण याच्यात मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन टाकूयात आणि इकडे मी तांदूळ शिजवण्यासाठी पाणीही ठेवलेलं आहे। याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, खडे मसाले टाकायचे आहेत आणि थोडा पुदिना आणि कोथिंबीर चिरून टाकायचे आहे। आणि इथे बघू शकताय बिर्याणीसाठी लागणारी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। राईसही तयार झालेला आहे। आता आपण याला थर लावून घेऊयात। थर लावताना पातेल्याच्या तळाला आपल्याला ग्रेव्ही टाकायची आहे। तुम्ही चिकनही टाकू शकता, पण चिकन आपण मिडलमध्ये टाकणार आहोत, जेणेकरून बिर्याणी घेताना आपल्याला व्यवस्थित घेता येतं। इथे आपला बिर्याणीला थर देऊन झालेला आहे। याच्यावरती कलर टाकूयात। वापस आपल्याला पुदिना आणि कोथिंबीर टाकायची आहे कट केलेली बारीक आणि कांदा तळलेला टाकायचा आहे याच्यावरती। तूप टाकायचं आहे आपल्याला बिर्याणीवरती। बिर्याणीला आपल्याला स्मोक द्यायचा आहे, तर इथे मी कोळसा गॅसवरती असा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तूप टाकायचं आहे आणि लगेच आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। तर बघू शकता मंडळी, बिर्याणी आपली रेडी झालेली आहे आणि याला झाकण ठेवल्यानंतर मी पिठाने व्यवस्थित पॅक करून घेतलं होतं, जेणेकरून दम बिर्याणीला छान लागला जाईल। आणि बघू शकता बिर्याणी आपली मस्त तयार झालेली आहे। तुम्हीही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।